नमस्कार मित्रांनो. तर मी एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला की आपल्याला Q&A व्हिडिओ करायचा आहे, कारण की एक महिना झाला माझे 1K सबस्क्रायबर झाले आणि ऑलमोस्ट एक वर्ष आधी मी YouTube चॅनल चालू केलं. पहिला ब्लॉग माझ्या मम्मीच्या बर्थडेचा टाकलेला. तेव्हापासून मला वाटलं की बाबा काहीतरी आपण करू शकतो. तर आत्तापर्यंत ती जर्नी आहे आणि 1K सबस्क्रायबर झालेत. अजूनपर्यंत एवढं चांगली ग्रोथ नाहीये, पण जेवढी आहे तेवढी खूप चांगली आहे. असं म्हणजे अजून मोटिवेशन भेटते की बाबा व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहू. एवढं मी बघितलं पण नाही कधी 160 का 170 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती झालेत. आणि कधी मला असं वाटलं नाही की यार गिव्ह अप करूया, है ना. की लोक काय करतात की 10 व्हिडिओ टाकतात, 20 व्हिडिओ टाकतात, 25 व्हिडिओ टाकतात. लोकांना वाटतं यार एवढं टाकून सुद्धा काय फायदा नाही, चला गिव्ह अप करू टाकू. पण मी अजूनपर्यंत गिव्ह अप नाही केलं. जो कॉन्टेंट म्हणजे काय बोलतो ना, ब्लॉगिंग पासून स्टार्ट केलं मी. नंतर मग फूड ब्लॉगिंग केली, रिॲक्शन व्हिडिओ केले. मग नंतर मग लोकांना माझी बोलायची पद्धत आवडली, तर लोकांनी त्याच्यावरती प्रेम दाखवलं. प्रत्येक विषयावरती बोललो मी, है ना. की पॉलिटिकल असू द्या किंवा कोणती काही मुलींवर काही चुकीच्या गोष्टी झाल्यात किंवा इंडियन एज्युकेशन सिस्टम असू द्या, तर प्रत्येक गोष्टीवरती मी आजपर्यंत बोलतो आणि लोकांना ते आवडायला लागलं. तर मग त्यानंतर मला वाटलं की बाबा आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे. तरी मी वेगवेगळ्या कॉन्टेंट बनवतो, असं नाही की फक्त ते स्पेसिफिकच. तर आज मी ट्राय केलं की बाबा आपण एक Q&A व्हिडिओ करावा. आणि लोकांनी प्रश्न विचारलेत बरेच, तर त्यापैकी आपण 9-10 क्वेश्चन घेतलेत, जे मला वाटतं की थोडेसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आहेत त्यातले आणि थोडेसे मस्तीखोर क्वेश्चन पण आहेत. तर आपण चालू करूया या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न माझा भाऊ आहे मनसेवाला कुणाल, है ना. माहिती त्याने चॅनल त्याचं चालू केलं, मराठी बोलू कुणाल, तुम्हाला माहिती असेल त्याचं चॅनल मनसेवाला कुणाल करून. त्यांनी विचारलंय की बाबा युट्यूब चॅनल सुरू करायचं कसं ठरवलं आणि का. तर हे बघ, ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला तर नीट माहिती आहे मी म्हणजे करायचं कसं ठरवलं किंवा का ठरवलं, कारण की तोच सोबत होता माझ्या. सुरुवात सगळ्यात आमच्यात पहिलं तोच यांनी कॉन्टेंट क्रिएशन लाईन मध्ये तो सगळ्यात पहिला होता, कारण की त्यांनी मूवीज पण केल्यात. तर तो करायचा, तर थोडं बघून वाटलं की चला आपण पण सुरुवात केली पाहिजे. मग आम्ही ब्लॉग सुरुवात केली. मग आमचं बघून मग आमचा एक भाऊ आहे सुखाचा प्रवास, त्यांनी पण म्हणजे आम्ही तिघांनी मिळून सोबत सुरुवात केली. तर मग तीच पुढे कंटिन्यू होत राहिलं. आणि का बोलायचं, तर बाबा कसं आहे माहिती आहे की मला थोडंसं होतं की बाबा कॅमेरा मध्ये मी थोडं कम्फर्टेबल होतो. कॅमेरा ऑन झाला की मला आवडायचं काही विषयावरती बोलायला किंवा ब्लॉगिंग करायला, मस्ती करायला. तसं तुम्ही जर रिअल लाईफ मध्ये मला भेटाल तर मी खूप काय बोलतात हसवणारा व्यक्ती किंवा मस्ती करणारा व्यक्ती. मी आता सिरियस नाही, जेवढ्या व्हिडिओमध्ये मी सिरियस टॉपिक्स वरती बोलतो तेवढा सिरियस नाही मी. रिअल लाईफ मध्ये मी खूप मस्त आणि चिल एकदम मस्तीखोर करणारा. माझ्या घरातले पण कंटाळून एवढे हसवतो मी लोकांना. तर मला तर असंच माणूस आहे मी. तर मला वाटलं की काहीतरी आपण युट्यूब वरती केलं पाहिजे, लोकांना पण एंटरटेन वाटेल. तर लोकांना ब्लॉग आवडायला लागले. माझ्या नानीसोबतचे, आईसोबतचे जे ब्लॉग केले मी ते लोकांना आवडायला लागले. नंतर आम्ही विषयांवरती बोलायला लागलो, ते लोकांना आवडायला लागलं. मग असं वाटतं की बाबा का नाही, सगळे करता आपण पण करू शकतो. म्हणून मग मी कंटिन्यू करत राहिले आणि आता तुमच्या समोर 1K सबस्क्रायबर झालेत आपले. दुसरा प्रश्न विचारलाय की युट्यूब वरती पैसे कधीपासून मिळायला चालू होतात आणि किती व्ह्यूज पाहिजे आणि किती लाईक्स. तर युट्यूब वरती मॉनिटाईज म्हणजे तू ओव्हरऑल मॉनिटाईजचं बोलतो, तर मॉनिटाईज साठी फर्स्ट ऑफ ऑल तुला 4000 तास वॉच टाइम जे आहे ते कम्प्लीट झाले पाहिजे, 4000 आवर्स. आणि तुझे जे सबस्क्रायबर आहेत ते 1000 झाले पाहिजे. मग तू एलिजिबल होतो मॉनिटाईज साठी. आणि तुला हळूहळू हळूहळू इन्कम, मग खूप कमी इन्कम आहे स्टार्टिंगला, खूप म्हणजे खूप. पण काय बोलतात ते ऍड्स पासून, ऍडसेन्स पासून किंवा जर तुला चांगले ब्रँड्स भेटले त्यापासून मग चांगली इन्कम चालू होते. आणि स्टार्टिंगला विदाऊट ब्रँड्स आणि ऍडसेन्स इन्कम काहीच नसतं, समजा काहीच नाही युट्यूबवरती. पण ठीक आहे, आपल्याला इन्कमसाठीच नाही तर आपण चला, इन्कम तर एक सेकंड झालं, पण एक आवड म्हणून काहीतरी काहीतरी आपल्या आतमध्ये असलं पाहिजे गोष्ट जी आपण लोकांपेक्षा वेगळं करतोय, त्यासाठी आपण सुरुवात केलेली. आणि बस त्यासाठीच. पैशाचं असं काय नाही. तर तुला सांगितलंच मी की बाबा 4000 आवर्स पाहिजे वॉच टाइम आणि 1K सबस्क्रायबर पाहिजे. लाईक्स असं काय नाही, पण जर तुला चांगलं पैसे इन्कम पाहिजे कंटिन्यू, तर तुझ्या व्हिडिओवरती चांगले व्ह्यूज यायला पाहिजे. मग एक आहे त्याच्यावरती चांगलं इन्कम भेटेल. आणि तिसरा प्रश्न विचारलाय, युट्यूबवर जर आता कोणाला नवीन काही कॉन्टेंट चालू करायचं असेल तर काय चालू केलं पाहिजे. बघा, खरं तर हा प्रश्न खूप लोक मला विचारतात. माझे मित्र जे आहेत त्यांनी पण बघून मला कॉन्टेंट चालू केलंय. खूप मित्र आहेत, म्हणजे आता मी नाव नाही घेणार, परत त्यांना वाईट वाटेल. पण त्यांनी बघून मला चालू केलं. त्यांना वाटलं की बाबा आपलंही काही व्हायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, ते लोक करतात चांगलं, त्यांचं अजून चांगलं होऊ द्या, मित्र बोलतो. पण खरं सांगू तर बघा, व्लॉगिंग जर मी पहिलं करायचो तर मला असं वाटायचं मी व्लॉगिंग मध्ये काहीतरी करू शकतो, कारण की एंटरटेनिंग थोडंसं आहे मी, नो डाऊट. मला स्वतःही तारीफ करतोय, पण जेन्युइनली जर तुम्ही माझे ब्लॉग पण बघाल तर थोडंसं मी नेहमी थोडं चिल असतो, थोडंसं एंटरटेन करायचा मूडमध्ये असतो, तर नेहमी हसवण्याच्याच मूडमध्ये असतो मी. सो मला वाटलं ब्लॉगिंग हा पहिला बेस्ट ऑप्शन आहे. पण मला असं वाटतं की व्लॉगिंग आता थोडी ना
म्हणजे सगळेच करतात असं मला वाटतं, की सगळे उठ कॅमेरा घे आणि व्लॉगिंग कर असं झालंय ते. काहीतरी नवीन अजूनपर्यंत कोण करत नाही. तर तुम्ही काहीतरी व्लॉगिंग मध्ये काहीतरी नवीन ट्राय कराल तर मे बी ते संपू शकतो. तुमच्याकडे कोण मित्र असेल जो कॅरेक्टर एकदम म्हणजे एकदम काहीतरी नवीनच कॅरेक्टर आहे तो, किंवा आता कपल व्लॉगिंग जरा चालू आली तर ते एक गोष्ट आहे जी कॉन्टेंट चालू शकतो युट्यूबवरती. बाकी अजून मला असं वाटत नाही कोणता जॉनर जो आहे तो लोकांनी टच नाही केला, की प्रत्येक जॉनरमध्ये फूड ब्लॉगिंग असू द्या, बॉडी बिल्डिंग असू द्या, परत काय बोलतात रोस्टिंग असू द्या, रिॲक्शन व्हिडिओ असू द्या, प्रत्येक जॉनरमध्ये लोक आहेत. गेमिंग मध्ये असू द्या. तर मला असं वाटत नाही की असा कोणता जॉनर आहे जो तुम्ही टच नाही करू शकत किंवा टच नाही केलाय. तर जर तुम्हाला जर नवीन चॅनल चालू करायचं असेल तर जे चॅनल पहिलेपासून आहेत ते जरा नीट बघा आणि त्याच्यावरती आपण आपलं काही वेगळं करू शकतो का तसं काहीतरी विचार करा. जर त्या मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकतात. तर सेमच ॲज इट इज कॉपी केलं तर मला वाटत नाही की युट्यूबवरती त्या प्रमाणात काहीतरी व्ह्यूज येतील किंवा काहीतरी हटके होईल. पण आणि मी तर कोणच बोलणार, माझं सुद्धा सुरुवात आहे, मी सुद्धा शिकतोच आहे. पण हा मला असं वाटतं की काहीतरी आपली जी स्टाईल आहे बोलण्याची किंवा पद्धत आहे लोकांसोबत बोलण्याची ती काहीतरी वेगळं पाहिजे, एंटरटेनिंग पाहिजे, तेव्हाच लोक बघतील. आता लोक काच बघतील. चला चौथा प्रश्न. थोडं आता हे तर युट्यूब रिलेटेड झाले. थोडं आपण आता लोकांनी काय विचारलंय पॉलिटिकल क्वेश्चन एक 2-3 आहेत. पॉलिटिकल नाही बोलू शकत पण लोकांनी सध्या स्थितीवरती प्रश्न विचारलेत. सगळ्यात पहिले काय विचारलंय, थांबा त्याच्या पहिले एक प्रश्न आहे व्लॉग बद्दल माझ्या. आप वापस कभी व्लॉग डालोगे क्या हिंदी मध्ये? आपके चैनल पर उसमें व्यूज कम आते थे लेकिन मजा आता था व्लॉग देखने में. बेस्ट व्लॉग आपका नानी के साथ में था. कीप इट अप. थँक्यू थँक्यू. जो पण आहे नाव ह्याच्यात आहे नाही, ऑल यू नीड काय दिलेलं आहे, पण थँक्यू खरंच. कारण की व्लॉग मी खूप कमी बनवतो कारण की व्लॉगसाठी कंटिन्यू कॅमेरा ऑन असला पाहिजे. मग एडिटिंग खूप आहे त्याच्यामध्ये पण. पण चॅनल पर व्ह्यूज व्लॉगमध्ये कमी येतात, माहिती आहे मला. स्टार्टिंग चॅनलला खूप कमी येतात. काही काही व्लॉग चालतात, काही काही व्लॉग नाही चालत. लोकांना पण थोडंफार मला वाटतं व्लॉग एक अशी गोष्ट सगळे बघू शकतात. पण मी जे कॉन्टेंट बनवतो काही लोकांना नाही आवडत ते कॉन्टेंट बघायला. पण व्लॉग माझ्या आधी सगळे बघायचे मला असं वाटतं. बट ठीक आहे, काय नाही, आपल्याला जे आवडतं ते आपण करत राहिलं पाहिजे. आणि बेस्ट व्लॉग नानी के साथ में. थँक्यू नानी. म्हणजे माझ्या आईसोबत मला पण एक व्हिडिओ बनवायचा आहे, परत विचार करतोय व्लॉग काहीतरी ट्राय करायचा, काहीतरी नवीन. ती थोडीशी कॅमेरा शाय आहे, तिच्यासोबत कॅमेरा घेऊन गेलो की ती अरे बस बस कर काय करत असतो असं करत असते. तो मुझे यही कहना है कि व्लॉग सोचूंगा. अगर आपको देखना है कोई कंटेंट रिलेटेड ब्लॉग, कोई भी एक मेरे को बताओ टॉपिक कमेंट सेक्शन में. अगर आपको व्लॉग देखना है तो ट्राई करूंगा मैं एक अच्छा ब्लॉग बनाने का. यस. नेक्स्ट क्वेश्चन है, सोशल मीडिया ने पॉलिटिक्स को इम्प्रूव किया है या टॉक्सिक बनाया है? नाइस क्वेश्चन. सोशल मीडिया ने पॉलिटिक्स को इम्प्रूव किया है या टॉक्सिक बनाया? सो अगर मैं मेरी बात बताऊं, मतलब मेरे पॉइंट ऑफ व्यू से बताऊं, तो पॉलिटिक्स मेरे हिसाब से अगर बाहर से देखो है ना तो इंसानों को बहुत ज्यादा टॉक्सिक लगता है. फॉर श्योर. अगर मैं भी देख रहा हूँ तो मुझे बहुत पॉलिटिक्स टॉक्सिक लगता है कि कोई कहाँ पर कौन सा टॉपिक उठा ले ये समझ नहीं आता. सोशल मीडिया की वजह से 100% टॉक्सिक होता है. क्योंकि क्या होता है ना, अभी जो मराठी हिंदी का भी जो हुआ था उसमें भी जो चीजें थी, भले ही वो पॉलिटिकल थी, एक पॉलिटिकल पार्टी ने मतलब मनसे ने वो चीजें उठाई थी, लेकिन हर एक कंट्री में हर एक स्टेट में अपनी भाषा जो है वो क्या बोलते हैं ना, सेफ रखना या फिर उसको बचाना बहुत जरूरी है, ऐसा मुझे अभी भी लगता है. मेरा क्या हिंदी से देश नहीं है या फिर मुझे यूपी बिहार के लोगों से कोई प्रॉब्लम नहीं, ऐसा कुछ नहीं है. बट क्या होता है ना, सोशल मीडिया पे लोग देखते हैं कि वह मराठी लड़के ने हिंदी लड़के को मारा, मराठी भाषा के ऊपर से मारा. तो ऐसा नहीं होता है वो चीज. वो क्या होती है कि सोशल मीडिया पे सिर्फ चमाट मारने के बाद वाली चीजें दिखाई जाती है, लेकिन चमाट मारने के पहले जो चीजें हुई थी कि अब वो जो सामने वाला इंसान है जो क्या बोल रहा था कि मराठी नहीं बोलूंगा, जो करना है वो कर ले, तो वो सोशल मीडिया पे नहीं दिखाते और वो गलत चीजें रिफ्लेक्ट होती है और फिर मतलब मराठी लोगों का नाम खराब होता है. तो सोशल मीडिया कहीं ना कहीं पर, और सिर्फ मराठी लोगों का नहीं, ऐसे बहुत सारी चीजें हैं जिसमें सोशल मीडिया एक बड़ा रोल प्ले करता है. अगर आप अच्छी चीजें दिखाओगे तो लोग अच्छा ही, और लोगों को लगता है सोशल मीडिया असली है, तो ऐसा नहीं है. सोशल मीडिया पे कई चीजें जो है वो थोड़ी सी डाइवर्ट करके दिखाई जाती है, न्यूज मीडिया हो, ताकि जो रियल इन्फ्लुएंसर बहुत कम है. तो आप क्या बोलते हैं ना, अंधा विश्वास मत करा करो लोगों के ऊपर. थोडा आगे पीछे जरा जांच किया करो, जरा काय बोलतात ना, चांगली न्यूज बघत जा. एवढंच माझं म्हणणं आहे. अजून काय क्वेश्चन आहे, और एक क्वेश्चन है, अच्छा क्वेश्चन है. अगर जर तुला एक लॉ चेंज करायचा चान्स भेटला तर तो कोणता असा लॉ चेंज करशील? मला असं वाटतं मी लॉ चेंज नाही करणार कोणता, पण मी लॉ अपग्रेड करू शकतो. अपग्रेड इन द सेन्स की जे आपले लॉज आहेत मुलींबद्दलचे, की आता तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये जी केस झाली, मालेगावमध्ये खूप
दुःखद केस बोलू शकतो आपण त्याला, कारण की 3 वर्षाच्या मुलीचं दगडाने ठेचून ठेचून मारणं म्हणजे म्हणजे आतमध्ये काळजापर्यंत अजून सुद्धा दुखतंय. लोक तिकडची संतापली आहेत आणि चांगली गोष्ट आहे. भले आपला व्हिडिओ चालला नाही, लोकांपर्यंत पोहोचला नाही, इन्स्टावरती पोहोचला तो व्हिडिओ चांगल्या लोकांपर्यंत, पण युट्यूबवरती नाही पोहोचला. काय गम नाही आपल्याला. पण मला असं वाटतं कुठेतरी की जो लॉ आहे तो चेंज झाला पाहिजे. तो म्हणजे की आपल्याकडे लॉस तर आहेत पण ऑर्डर नाहीये. तर तो लॉ मला अपग्रेड यासाठी करायचा आहे की बाबा ऑर्डर झटक्यात झाली पाहिजे, की बाबा कोणी काही काय बोलतात ना चुकीच्या गोष्टी केल्यात, भले त्या मुली असू द्या किंवा मुलींनी मुलांसाठी असू द्या, तिकडच्या तिकडे शिक्षा भेटली पाहिजे. आणि आपण एवढं असं असलं पाहिजे ना की बाबा तुम्ही एक आता बघितलं असेल मध्ये की त्या बापाने त्या सेम अशा मुलीसोबत झालं त्याच्यात, तर त्या माणसाने ज्यांनी ती चुकी केलेली त्या माणसाला त्यांनी मारलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेला, त्यानंतर कंप्लेंट रजिस्टर केली. म्हणजे असं काहीतरी पाहिजे की बाबा आपण कमी नाही कोणापेक्षा. आपल्या मुलीवरती कोणी हात उचलला किंवा आपल्या मुलावरती सुद्धा असू द्या कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने हात उचलला तर त्याचे हात ठेचलेच पाहिजे आपण. हे तर माझं पहिल्यापासून म्हणणं आहे, कोणी किती मोठा असू द्या किंवा काही काय है ना. कारण की जर गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती एक स्टेप घेतला पाहिजे की बाबा जो काय असेल तो नियम तात्काळ घेतला पाहिजे. कारण की ज्या मुलीच्या जे हाल झालेले त्या दिवशी ठेचून ठेचून मारलेलं, तर एवढा वेळ का लागतोय गव्हर्नमेंटला मला समजत नाही, सरकारला एवढा वेळ का लागतोय की बाबा त्या मुलाला फाशी द्यायला. मला समजत नाही, एवढी मोठी केस असू सुद्धा. सो बस हा एक लॉ आहे जो अपग्रेड करायचा वाटतो. बाकी चेंज तर मी काहीच करू चेंज नाही, बट अपग्रेड करायचा वाटतो. हा एक लॉ जो आहे तो. एक क्वेश्चन, हा पण मस्त क्वेश्चन आहे, तू पण चांगले क्वेश्चन विचारले. तुला काय वाटतं वोट करणं आजच्या घडीला कितपत योग्य आहे? त्याला खरंच काही अर्थ राहिला आहे का? आपण म्हणतो फक्त लोकशाही, पण जिथे बघू तिकडे ईव्हीएम मशीनचे घोटाळे, पैसे देऊन मतदार विकत घेणं, मतं दिले एकाला आणि निवडून दुसराच येतो, आणि निवडून आल्यावर तो व्यक्ती आपली तिजोरी भरून घेतो. बस जनतेची सेवा, राज्याच्या समृद्धीची अपेक्षा करणं, असं परिस्थितीत कितपत वास्तविक आहे? तर मला माझा भाऊच आहे, मित्रच आहे यश, त्यांनी हा प्रश्न विचारला, चांगला प्रश्न विचारला यश. तर मला त्याला तेवढंच सांगणं आहे की बघ, वोट करणं हे आपलं हक्क आहे आणि केलं पाहिजे वोट आपण, असं नाही की नाही केलं पाहिजे. कारण की कधी कोणती गोष्ट होईल, कधी राजकारण कसं पलटेल आपण सांगू शकत नाही. पण आपल्याला आपण प्रामाणिक राहायचं आणि आपण ज्या व्यक्तीला आपल्याला वाटतं की बाबा तो व्यक्ती आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या भारतासाठी किंवा आपल्या सिटीमध्ये आपण राहतो तर आपल्या सिटीसाठी काम करेल, मुंबई असू द्या, आपला एरिया असू द्या, नगरसेवकचं इलेक्शन, कोणतं इलेक्शन, तर तुम्हाला जर वाटतं की तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह हा तुमच्यासाठी काम करतोय, भले तो मनसे असू द्या, बीजेपीचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, जर तुम्हाला वाटतंय की तो काम करतोय तर मग त्याला मतदान तुम्ही दिलं पाहिजे. तो नंतरचा विचार आहे की बाबा ते काय होईल, ईव्हीएम मध्ये काय घोटाळे. हा होतो ईव्हीएमचा घोटाळा, हा आत्तापासून नाही होतोय, खूप पहिल्यापासून होतोय. पण आत्ता हे काय बोलतात ना, राजसाहेबांनी जरा फ्लॅश मध्ये आणले, लोकांना समजायला लागले, लोकांना ते पटायला लागले. सोशल मीडियावर पण तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्ट व्हायरल होते का, तर ईव्हीएम मुळे घोटाळा झाला. हे जर बिहारमध्ये तुम्ही बघाल की लोकांच्या खात्यात 10,000 पहिले टाकण्यात आले, नंतर म्हणजे महिलांच्या खात्यात, आणि नंतर मतदान घेण्यात आले. तर ही गोष्ट कुठेतरी आहे, पण आपण ह्याला काय चेंज करू शकत नाही. आपण काय लोकशाही बोलतो पण त्या प्रमाणात लोकशाही नाही आहे ही. खरंच हे तू चांगला प्रश्न विचारला, ह्याच्यावरती विचार करणारा प्रश्न आहे. पण वोट हा आपण दिला पाहिजे, हा आपला अधिकार आहे, एवढं मला असं वाटतं. आणि एक ना एक दिवस येईल जेव्हा ज्याबद्दल तू बोलतोयस ते संपून जाईल. जर बाळासाहेब आज असते तर तुला काय वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती बघून त्यांनी काय स्टेप घेतला असता ॲज अ पॉलिटिशियन? बघ, आता एक प्रकाश सुर्वे साहेबांची एक केस झाली ज्याच्यामध्ये ते बोललेले की मराठी मेरी माँ है आणि बिहार मेरी मौसी है, एक बार मराठी माँ मर गई चले गए लेकिन बिहार की मौसी जिंदा रहनी चाहिए. तर यावेळी जर बाळासाहेब असताना तर खरं सांगतोय पक्षातून हाकलून लावलं असतं. म्हणजे खरंच असं एक क्यू येते. मला त्यांच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्या मराठी माणसाला कुठेतरी एक एक छोटासा, म्हणजे समजा तुम्ही जर 40% जर बाकीच्या लोकांना प्रेम करता ना, तर 10% जास्त 60% मराठी लोकांवरती प्रेम करा, माझं एवढंच म्हणणं आहे. कारण की आधीपासून ना या मराठी माणसांनी खूप केल्या मुंबईसाठी, है ना. जो लढा झालेला संयुक्त महाराष्ट्राचा तो मराठी माणसांनीच केलेला. जेव्हा हे मोरारजी देसाई किंवा बाहेरच्या लोकांनी आपण विकत घेतली मुंबई, आपण काय बोलतात ना, जिंकली आपण ती मुंबई, त्या मुंबईवरती आपला हक्क. आणि जर बाहेरचे लोक मग येऊन दबाव टाकायचे आपल्या मराठी लोकांवरती, ते चालणार नाही. आणि आपल्या आमदारांनी, शेवटी मराठी आमदार आहेत ते प्रकाश सुर्वे साहेब, तर त्यांना पण मला एवढं सांगायचं की बाबा जर आज बाळासाहेब असतं तर तुम्हाला खरंच त्यांनी शिक्षा काही ना काहीतरी दिली असती, आणि तुम्हाला पण माहिती ती काय दिली असती. मला असं वेगळं सांगायची गरज नाही. मला माझा मित्र रिषभ त्याला पण तेच सांगायचं आहे की ॲज अ पॉलिटिशियन त्यांनी खूप चांगले चांगले स्टेप घेतले असते आणि मराठी माणसाच्या हिताची गोष्ट केली असती मुंबईमध्ये, आणि हिंदू म्हणून भारताच्या हितासाठी गोष्ट केली असती. अजून काय क्वेश्चन आहेत काय? एक जरा खास क्वेश्चन आहे. माझा मित्रच तो पण, त्यांनी विचारलं, खूप सारे मित्रांनी 2-3 असे अनोळखी कमेंट्स आहेत, त्यांनी विचारलंय की बाबा वहिनी कोण रिव्हील कर. तर बाबा जर वहिनी कोण हे रिव्हील जर मला करायचं असतं,
व खरं सांगू तर मी खूप प्रायव्हेट आहे ना, मला अशा गोष्टी लवकर रिव्हील करायला आवडत नाही. पण नाहीये वहिनी कोणी, काय म्हणजे रिव्हील काय करू तुला, है ना. जर असं जर तुला तसं माहितीच आहे चांगलं, तू तर माझा खास मित्र आहे ज्यांनी कमेंट केली आहे. तर पण लोकांना पण मला सांगायचंय, भाई करिअरवरती फोकस करा आधी, काहीतरी चांगलं करा आयुष्यात. हा, जर तुम्हाला अशी लाईफ पार्टनर भेटते जी तुमच्यासोबत ग्रो व्हायला तयार आहे, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण जर आत्ता मला असं वाटतं कुठेतरी आजकालच्या मुलांनी पहिलं ग्रो केलं पाहिजे, नंतर लाईफ पार्टनर शोधला पाहिजे. बस, बाकी काय बाबा नाहीये कोणी लाईफ पार्टनर किंवा कोणी वहिनी वहिनी. आणि असेल तर तुम्हाला समजेल, पण नंतरला समजलं. मी असं काय सोशल मीडियावरती हवा करणारा किंवा लोकांना दाखवणारा व्यक्ती नाहीये. मी खूप प्रायव्हेट माणूस आहे आणि मला असंच राहायला आवडतं. तर धन्यवाद मित्रांनो. तुमचे प्रश्न तुम्ही जे विचारले ते खरंच खूप चांगले होते. वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले, खूप आवडले मला तुमचे प्रश्न. आणि म्हणजे खरंच असंच तुमचं प्रेम असू द्या माझ्यावरती. आज आपण 1000 सबस्क्रायबरवरती आहे, 1K सबस्क्रायबरवरती आहे. उद्या आपण 10 लाख 20 लाख वरती नक्कीच पोहोचू. आणि तेव्हा मला गर्व असेल की बाबा मी तुमच्यासारख्या लोकांचं काय बोलतात ना, म्हणजे मी तुमचा फॅन आहे भाई. तुम्ही माझ्या नाही, मी तुमचा फॅन आहे. म्हणजे मला 1 सबस्क्रायबर जेव्हा वाटतात ना, मी खरंच चेक करतो 1 सबस्क्रायबर वाटतात, तेव्हा मला हातून वाटतं यार आपण काहीतरी करतोय चांगलं, म्हणून लोक सबस्क्राईब करतात आपल्याला. तर असंच सबस्क्राईब करत राहा, असंच चॅनलवरती आपल्या नवीन येत राहा. लाईक करा चॅनलवरती, जेवढे पण व्हिडिओ असतील आपले चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस, अजून असेच चांगले चांगले व्हिडिओ होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.